इंस्टाग्रामवर आपल्या फोटोखाली हॅशटॅग ओनली माइन, हॅशटॅग माय पार्टनर इन क्राईम असं लिहितोस ना तू. मग आणि पार्टनरशिप ही नुसती आनंदात नाही, दुःखात सुद्धा असते आणि टेन्शन मध्ये सुद्धा असते. तुझं टेन्शन, कन्फ्युजन मी दूर करू शकते. मला सांग काय झालंय. तेच कळत नाहीये कसं. म्हणजे काय, म्हणजे कसं सांगू ते कळत नाहीये. म्हणजे काय सांगायचं ठरलं ना तुझं. माझ्याही नकळत मी बोलून गेले आणि त्याचे पुटपुटणारे शब्द मला ऐकू आले. आपण थांबूया. मी 3 ताड उडाले. एरवी जर हे अशा एखाद्या पॉइंटवर येऊन पुस्तक थांबलं असतं तर माझ्या हातातून ते पुस्तक नक्कीच सुटलं नसतं. कारण असं होतं की जेवताना असेल किंवा झोपेतनं उठल्यावर असेल, म्हणजे फक्त झोपण्यापुरता वाचण्यातनं ब्रेक घ्यायचा. कारण अशा उत्कंठावर्धक एखाद्या ठिकाणी येऊन थांबलंय आणि पुस्तकात पुढे काय घडतंय हे माहिती नाही, असं होणं शक्य नव्हतं. नोकरी करायला लागल्यावर अर्थातच कामाच्या वेळी पुस्तक नाही असं व्हायला लागलं. पण या सगळ्यावरती आता एक छान सोल्युशन मला सापडलंय आणि ते मी कधीही, म्हणजे हिने आता वाचलं तसंच मी ऐकत ऐकत हे पुस्तक पूर्ण करू शकते. बरोबर ऐकत, वाचत नाही तर ऐकत हे पुस्तक मला जाता येता, अगदी वॉक करताना, कामाच्या ठिकाणी जाताना, प्रवासात कुठेही उपलब्ध असणार आहे. बरोबर ओळखलं. आज आपण बोलणार आहोत ऑडिओ बुक्स बद्दल. नमस्कार, मी प्राची कुलकर्णी. बुक टॉक्स मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. रुचाच्या या सुंदर अभिवाचनाने आजची सुरुवात झालेली आहे. एरवी मी जी बडबड करते ती आज नाहीये. पण हाच खरं तर एक आपल्याला म्हणावं की टेक्नॉलॉजीचा फायदा पण झालेला आहे आणि त्यामुळे एक नवीन विश्वही खुलं झालेलं आहे. ऑडिओ बुक्सच्या स्वरूपात आता जुनी पुस्तकं तर मिळता येतच, पण नवीन कंटेंट यायला लागलाय. आणि हा कंटेंट नेमका कसा येतोय, काय काय ऑडिओ बुक्सच्या विश्वात घडतंय, हे सगळं आपण जाणून घेणार आहोत. सगळ्यात आधी रुचापासून सुरुवात करूयात. रुचा, पुस्तक वाचायचं, ते पुस्तक वाचायचंय दुसऱ्यांसाठी, ऑडिओ बुक्ससाठी, हा प्रवास कसा आहे तुझा? मी लहानपणी माझ्या त्या कॅसेटच्या याच्या बघ, छान छान गोष्टी, आजीच्या गोष्टी वगैरे त्या खूप ऐकायचे. त्यामुळे माझं एक लिसनिंग इयर डेव्हलप झाला होता आणि त्याच्यानंतर मी हे ऑडिओ बुक्स वगैरे आल्यावर ते ऐकायला लागले आणि ते खूपच एक्साइटिंग होतं. म्हणजे मला असं वाटायला लागलं आपण कधी हा आवाज दिला तर कसं होईल. आणि त्याच्यानंतर जेव्हा मी करायला लागले तेव्हा इट वॉज अ डिफरंट वर्ल्ड. कारण कॅमेरासमोर काम करताना मी कशी दिसतेय, माझे केस कसे आहेत, मिरर पाहिजे, मेकअप दादा पाहिजे, हे सगळं असतं. पण इथे ते काहीच नव्हतं, फक्त कामावरती फोकस करून ते वाचता येत होतं. सो मला खूप मजा आली ते करताना, येते अजूनही आणि मला खूप अजून करायला आवडेल ऑडिओ बुकसाठी काम. ज्यांच्या, म्हणजे रुचाचा हा अनुभव ज्यांच्यामुळे तिला घ्यायला मिळालाय ती सगळी मंडळी पण आपल्या बरोबर आहेत. निरंजन आहे, सुकीर्त आहे, सायली आहे. सुरुवात तुझ्यापासून करते. ऑडिओ बुक्सकडे कशी वळलीस? कारण लिहिणं वेगळं असतं, पण व्हिज्युअल मीडियमसाठी लिहितो किंवा कथा, कादंबऱ्या, अगदी सिरियस कंटेंट असणारी पुस्तकं, असं बरंच लिहिलं जातं. पण ऑडिओ बुक हे पूर्ण वेगळं गेम आहे. तर ऑडिओ बुक्सकडे कशी वळालीस? मी आधी लिहायला सुरुवात करायच्या आधी स्टोरी टेलवरती ऑडिओ बुक्स ऐकली होती आणि तेव्हा माझ्या मनात आलं होतं की हे किती सुंदर मीडियम आहे आणि आपल्याला हे लिहायला जमेल का. तेव्हा मी स्टोरी टेलला अप्रोच झाले आणि पहिला प्रोजेक्ट मी त्यांच्याबरोबर केलेली आहे इरोटिका. सो आम्ही इरोटिका हे पहिल्यांदाच जॉनर पण मला तिकडे एक्सप्लोर करायला मिळालं. सो त्या निमित्ताने ऑडिओ बुककडे मी वळले आणि खूप तू म्हणालीस तसं व्हिज्युअल मीडियमपेक्षा हे लिहायला खूपच वेगळ्या पद्धतीचं लिखाण होतं. कारण लिसनर्सना ते बेसिकली आपण लिहितो ते दिसत नसतं आणि फक्त ऐकायचं असतं. आणि पुस्तक वाचताना कसं होतं की प्रत्येकाच्या हातात तो कंट्रोल असतो की मला काय स्पीडनी वाचायचंय, मला कुठल्या पानावर किती रेंगाळायचंय, किती भरभर वाचायचंय. पण हे जेव्हा ऑडिओ बुक्स असतात तेव्हा दुसऱ्याच्या हातात हा कंट्रोल दिला जातो. सो डेफिनेटली याचं रायटिंग वेगळं आहे, पण खूप मस्त मीडियम आहे हे. भारतामध्ये ऑडिओ बुक्स ही संकल्पना तितकीशी रुजलेली नव्हती. जसं रुचा म्हणाली की लहानपणी मिळणारे कॅसेट्स असतील त्या स्वरूपात तेवढं ऐकलं जायचं, पण जास्त वाचायची सवय लावा ही आपली मानसिकता आहे. मग ऑडिओ बुक्स कसे आले? ऑडिओ बुक्स का करावेत असं वाटलं तुला? आम्ही 5 वर्षापूर्वी चालू केलं काम, तेव्हा खरं तर ही संकल्पनाच नव्हती. पण खरं तर मराठी माणसांसाठी पुलंमुळे, वपूंमुळे गोष्टी ऐकणं किंवा अगदी मी म्हणेन कीर्तनं, प्रवचनं, व्याख्यानं आपण ऐकत आलोय. त्यामुळे ऐकणं हे काय आपल्यासाठी नाहीये. रादर लिहिलं नंतर गेलं, आधी ऐकण्याचा शोध लागला. त्यामुळे ही खऱ्या अर्थाने एन्शंट आर्ट फॉर्म आपल्याला म्हणता येईल.
झालं असं की पुलं वपून नंतर खूप मोठी गॅप होती, कारण प्लॅटफॉर्मच नव्हता. कुठला प्लॅटफॉर्म नसल्यामुळे खूप सारे लेखक असून सुद्धा लोकांच्या गोष्टी पोहोचू शकल्या नाहीत लोकांपर्यंत. पण जेव्हा आम्ही स्टोरीटेलच्या माध्यमातून काम चालू केलं, जेव्हा माध्यम तयार झालं, तेव्हा खूप सारे नवीन लेखकांची पण गरज लागली. आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे मराठीमध्ये खूप चांगले लेखक आहेत. प्रत्येक मराठीच्या प्रत्येक भागाची भाषेची सौंदर्य खूप वेगळं आहे, वेगळ्या गोष्टी आहेत. तर तसे मग लेखक पण यायला लागले आणि आम्हाला असं वाटलं की एक्झिस्टिंग पुस्तकं ती तर आहेतच, क्लासिक्स ज्याला आपण अभिजात साहित्य म्हणतो, पण त्याचबरोबरनी जर आपल्याला आजच्या यंग क्राऊडला जर खेचायचं असेल तर आपल्याला आजच्या काळातल्या, आजच्या संवेदना सांगणाऱ्या फास्ट मुव्हिंग अशा गोष्टी आपण प्रोड्यूस करायला पाहिजेत. आणि ज्या ऐकणार आहेत लोक, हे माध्यम लक्षात ठेवून मग त्या लिहिल्या गेल्या पाहिजेत, तर त्या जास्त एंटरटेनिंग होतील. आणि ऐकलं की वाचण्याची सुद्धा गोडी वाढते. कारण आपल्याला कुठली गोष्ट आवडली ना एका माध्यमातली की आपण ती सगळ्या माध्यमात कन्झ्युम करतो. म्हणजे हॅरी पॉटर जेव्हा आपण फिल्म बघतो तेव्हा त्याचं पुस्तक पण घेतो. त्यामुळे आम्हाला असं वाटतं की रादर ऐकल्यामुळे बरीच लोक आता पुस्तकं घ्यायला पण लागतील. पुस्तकं म्हणजे सुरुवातीला तुम्ही मला वाटतं जी पुस्तकं तयार होती ती ऑडिओ फॉर्म मध्ये केली. हो, तिथून तुमचा प्रवास झाला तो स्वतःचा कंटेंट प्रोड्यूस करण्याकडे. करण्यासाठी. तर ही प्रोसेस कशी होती? कारण काय म्हणतात, बेस्ट सेलर्स असतात, ती बेस्ट सेलर्स करणं बरोबर. आणि मग ती ऑडिओ स्वरूपात ऐकणं हे कदाचित लोकांकडनं स्वीकारलं जाईल. हो. पण स्वतःचा नवीन कंटेंट देतोय त्यावेळेस पूर्ण नवीन काहीतरी घेऊन जायचं ही एक काय म्हणतात भीती पण असते आणि रिस्क पण असते. बरोबर. याचं कारण असं आहे की आता जर आपण म्हणलं की अभिजात साहित्य किंवा जी एस्टॅब्लिश खूप चांगली पुस्तकं आहेत ती ऑडिओमध्ये केल्यावरती कधीतरी संपणार आहेत. तुम्हाला नवीन कंटेंट क्रिएट करावाच लागणार आहे. आणि आता आपण बघतोय की कुठल्याही स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म, मग नेटफ्लिक्स घ्या, अमेझॉन प्राईम घ्या, तिथे ओरिजिनल कंटेंटला खूप जास्त महत्त्व निर्माण झालंय. कारण आजच्या काळातल्या गोष्टी, कारण आपण आता बघतोय की झपाट्याने काळ बदलतोय, आपले नातेसंबंधांचं जे इक्वेशन आहे ते बदलत आहे, नंतर रोजचे आपलं जे स्ट्रगल आहे तो सुद्धा बदलतोय. त्यामुळे त्या रिलेट होणाऱ्या गोष्टी त्या त्या काळात निर्माण व्हायला पाहिजेत. त्यामुळे आम्हाला वाटलं की छान साहित्य तर मराठीमध्ये खूप दर्जेदार आहेच, पण कधीतरी ते संपेल ना. आता जेव्हा आपण प्लॅटफॉर्म तयार करतो तेव्हा नवीन नवीन सतत लोकांना काहीतरी दिलं गेलं पाहिजे. म्हणून त्या उद्देशानं लॉंग टर्मचा विचार करून आम्हाला असं वाटलं की आपल्या स्वतःच्या पण गोष्टी पाहिजेत की ज्या लोक ऐकू शकतील आणि एन्जॉय करू शकतील. निरंजन, तू कसा वळलास? म्हणजे पत्रकारिता केली, पत्रकारितेच्या विश्वातनं आणखीन वेगळ्या कंटेंटकडे तू वळालास, पण मुळात कथा कादंबऱ्या लिहिणं किंवा गोष्टी लिहिणं हे तुझ्यासाठीही नवीन होतं? अगदीच. म्हणजे मला 5 वर्षांपूर्वी कोणी सांगितलं असतं तर कदाचित माझाही विश्वास बसला नसता. म्हणजे मी पत्रकार किंवा रिपोर्टर ठरवून झालो, पण लेखक मी अपघाताने झालो. आणि त्यामागे स्टोरीटेलचा खूप मोठा वाटा आहे असं मी नक्की म्हणेन. तर त्याची सुरुवात 3-1 वर्षांपूर्वी झाली. आणि पहिली मी शॉर्ट स्टोरी लिहिली चिंब नावाची स्टोरीटेलसाठी. आणि त्यातनं कॉन्फिडन्स आला की बाबा फिक्शन रायटिंग हे जरी खूप वेगळं असलं तरी एक पत्रकारितेत असल्यामुळे लिखाणाची सवय होती आणि बैठक करून लिखाणाची सवय होती. आणि पत्रकारितेलाही लिटरेचर इन हरी असंच म्हणतात. म्हणजे तेही एक प्रकारचं साहित्य निर्मितीच आपण रोजच्या रोज करत असतो, फक्त त्याचं हे खूप मोठं दीर्घ व्हर्जन असं आपण म्हणूया. आणि मी खूप छान रमलोय त्यामुळे लिखाणात असं म्हणायला हरकत नाही. तुझ्यातला पत्रकार म्हणजे तुझ्या गोष्टी ऐकताना सुद्धा तुझ्यातला पत्रकार कायम जागा राहतो. म्हणजे तो गोष्टींमधनं पण डोका होतो. जाणीवपूर्वक केलंयस हे का? हो, म्हणजे असं म्हणतात की पूर्ण फिक्शन असं काही नसतं. सो आपण जे जगलेलो असतो, अनुभवलेलं असतं ते कुठेतरी तुमच्याही नकळत त्या गोष्टीमध्ये उतरत असतं. तर मी स्वतः बातमीदार असल्यामुळे माझा जो प्रोटोगॉनिस्ट आहे क्राईम रिपोर्टर निलेश सुर्वे आम्हाला खूप जवळचा आहे. आणि एक पत्रकारितेचा फायदा असा होतो की आपल्याला एक वर्ल्ड व्ह्यू मिळतो. म्हणजे आता मी अगदी 7-8 वर्षच बातमीदारी केली, पण त्या काळातही अजमल कसाबची फाशी असेल, जर्मन बेकरी ब्लास्ट असेल, माळीणची दुर्घटना असेल, अशा मोठ्या गोष्टी, किंवा 2014ची इलेक्शन असेल लोकसभा विधानसभेची. सो इतकं एक्सपोजर छान मिळतं पत्रकारितेमुळे. सो त्या सगळ्याचा फायदा कुठेतरी आज मला स्वतःला लेखक म्हणून घेताना खूप होतो हे जाणवतं. लेखकाने लिहिलेलं असतं, त्याच्या डोक्यात एक काहीतरी तयार असतं चित्र. आपण कदाचित वाचताना व्हिज्युअलाइज करतो, प्रत्येक माणसाचं ते परसेप्शन असतं. पण ज्यावेळेस तू मांडत असतेस त्यावेळेला किंवा कुठलंही ऑडिओबुक तयार करण्याची जी प्रोसेस असते त्यावेळेस खूप लोकांसाठी ते सगळं भावविश्व खुलं करायचं आपल्याला. लेखकाच्या डोक्यात काय आहे तेही मांडायचे, स्वतःला काय जाणवलंय तेही मांडायचंय. असं डोक्यात घेऊन वाचन करायचं का काय करतेस नेमकं? काही ऑडिओ बुक्स मी केली होती आधी, त्याच्यामध्ये प्रत्येक कॅरेक्टरला वेगळ्या ऍक्टरला अपॉइंट केलं होतं. पण स्टोरीटेल बरोबर मी जी केली त्याच्यात एका ऍक्टर म्हणजे ते खूप मोठं ओझं म्हणजे चांगल्या अर्थाने म्हणता येईल. पण ते चॅलेंज मला आवडतं प्रत्येक वेळी घ्यायला, कारण
आता आम्ही जी आयुष ओर नावाची सिरीज केली त्याच्यामध्ये खूप कॅरेक्टर होती, अशी छोटी 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 छोटी. मी आणि सिद्धार्थ मेनननी त्याच्या पण वाट्याला बरीच कॅरेक्टर्स होती. तर तो शोध ऍक्टर म्हणून करायला खूप मजा येते ऑडिओ माध्यम असून, कारण बाकीची काहीच व्यवधानं नसतात तुम्हाला. ऍक्टर म्हणून फक्त तुम्हाला आवाजावर लक्ष केंद्रित करता येतं, आवाजाच्या चढ उतारांवर लक्ष केंद्रित करता येतं. आणि मग आयुष्यात अशी भेटलेली कोण कोण माणसं असतात ना आपल्या लक्षात राहिलेली, त्यांचं कुठेतरी मग त्याच्यात रिफ्लेक्ट होतं आणि ती खूप मजा वेगळी येते मला असं वाटतं रेकॉर्ड करताना. लिहित आधी पण होतीस, पण वेगवेगळ्या गोष्टी हाताळल्या. म्हणजे तू अगदी फिल्मसाठी काम केलंय, सिरियल्ससाठी काम केलंय आणि ऑडिओ बुकसाठी करते. जसं मी रुचाला म्हटलं, काय फरक जाणवतो या सगळ्या गोष्टी करताना? फरक एकतर ऑडिओ आणि हे ऑडिओ व्हिज्युअल अशा दोन माध्यमांचा तो एक फरक आहे. आणि टेलिव्हिजनला कसं, टेलिव्हिजनचं कम्प्लिटली वेगळंच जगच वेगळं आहे. म्हणजे रोजचं रोज तुम्हाला ते लिहायचं असतं आणि ते टेलिकास्ट होणार असतं. सो ते कम्प्लिटली वेगळं आहे. इथे पुस्तकं लिहिताना आपलं एक छान विश्व आपल्याला क्रिएट करता येतं. म्हणजे आता मी जी 10 तासांची सिरीज लिहिली आहे त्याच्यामध्ये संपूर्ण क्राईम थ्रिलरमध्ये मला माझी संपूर्ण कॅरेक्टर्स मी क्रिएट करून घेतली आणि एक अख्खा त्याचा 1 ते 10 एपिसोडचा जो प्रवास आहे किंवा जे इन्व्हेस्टिगेशन आहे ते लिहिता येतं. सो एक आपलं इकडे फ्रीडम प्रचंड आहे कम्पेअर्ड टू बाकीचे मीडियम्स. तुमच्या कंटेंटमधनं ते खूप प्रकर्षाने जाणवतं की जे अनुभवतायत लोक तेच तुम्ही मांडताय. कारण आता माझ्या गोष्टीतला जो निरंजन प्रभू आहे तो माझ्यासाठी फक्त पोलीस नाही आहे, तो माझ्या सिरीजचा हिरो आहे. सो जेवढा त्याचा प्रोफेशनल लाईफ सिरीजसाठी इम्पॉर्टंट आहे तेवढंच त्याचा पर्सनल लाईफ पण इम्पॉर्टंट आहे. त्याची बायको आहे, त्याला तो घरी इमोशनल होऊ शकतो, त्याचा पण इमोशनल ब्रेकडाऊन होऊ शकतो. प्रत्येक वेळेला त्यांनी सगळ्या एकदम असा म्हणजे कॅप चढवून बाहेर पडला आणि केस सॉल्व्ह करून आला असं नाही होणार, त्याला पण फेल्युअर्स येतात. सो मुळात तो एक माणूस असल्या कारणाने ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये सगळ्या अंगाने मांडल्या जातात. निरंजन, तू अनुभवलं म्हणून हे करता आलं का तुला ठरवून केलंस की? कारण जरी एखादा माणूस या एक्सपिरियन्स केलेला असला तरी सुद्धा तो मांडताना असं वाटतं की अरे लोकांना आवडलं पाहिजे, लोकांना जे जसं माहितीये तसंच दिसलं पाहिजे. नाही, माझा सुरुवातीपासून प्रयत्न असा होता की वास्तवदर्शी थोडं लिहिता आलं पाहिजे. आणि माझ्या स्वतःवर अरुण साधूंचा लिखाणाच्या बाबतीत प्रभाव आहे. म्हणजे अगदी कॉलेजमध्ये असताना सिंहासन, मुंबई दिनांक मी वाचलेलं. सो ते खूप अंगावर येतं, कारण तू म्हणलीस तसं ते आहे तसं मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला. ती पण फिक्शनल कॅरेक्टर्सच आहेत, पण तरी ते खूप अंगावर येतो. सो तो एक प्रयत्न होता. आणि स्टिरियोटाइप्स ब्रेक करायचे होते. म्हणजे पोलीस म्हणजे ते असेच असणार आणि पत्रकार म्हणजे तो कायम जीव धोक्यातच घालणार असं नसतं. तीही माणसं आहेत आणि त्यांनाही भावभावना आहेत. सो या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून तो प्रयत्न केलेला आहे लिखाणाचा. रिस्पॉन्स म्हणजे एक ऍप वरती जात असल्यामुळे थोडंसं असं होतं की 1-on-1 इंटरॅक्शन नसतं लोकांशी. फीडबॅक कसा असतो मिळणारा, रिस्पॉन्स कसा आहे मिळणारा? रिस्पॉन्स खूप भन्नाट आहे. आणि OTT प्लॅटफॉर्मचा फायदा हा आहे की तुम्हाला थेट लोक इंस्टाग्रामवर मेसेज करू शकतात, फेसबुक मेसेंजरमधनं येऊ शकतात, फ्रेंड रिक्वेस्ट पाठवू शकतात. सो म्हणजे गेल्या 3 वर्षात माझे असे असंख्य मित्र झालेत की जे फक्त अजून माझे कदाचित फक्त फेसबुक फ्रेंड्स आहेत किंवा इंस्टाग्राम फ्रेंड्स आहेत किंवा प्रत्यक्ष भेटलोही आहेत आम्ही. आणि त्यांचा फीडबॅक खूप उपयोगी येतो की पुढची गोष्ट लिहिताना ते जो फीडबॅक देतात तर त्याचा खूप फायदा होतो. सायली? हो, खरंय. प्रचंड लोकांच्या कमेंट्स इंस्टाग्रामवरती, फेसबुकवरती मेसेजेस आणि इव्हन ॲपवरती पण कमेंट्स येतात. सो त्यातल्या कौतुकाच्या असतात. काही काही आता माझ्या मागच्या सिरीजला काही काही जणांनी मला क्लिअरली विचारलं की खूप छान लिहिली आहे तुम्ही सिरीज, बट मला हे गोष्टींचे एंड सुटले नाहीत, आय हॅव सम अनरिझॉल्व्ड डाऊट्स असं. सो डेफिनेटली त्याचा फायदा पण होतो. काही काही जण इंस्टाग्रामवर मेसेज करून खूप ऑनेस्टली त्यांचा रिव्ह्यू देतात. सो त्याचा खूप फायदा होतो. आणि 1-on-1 कम्युनिकेशन होतं. म्हणजे इव्हन दो ॲपचे आम्हाला फक्त नंबर्स कळतात तरी सुद्धा या बाकीच्या सोशल प्लॅटफॉर्म्सवरनं कम्युनिकेशन होतं. सुखित, तुझ्याकडे येते. म्हणजे ऑडिओ बुक्स बद्दल आपण भरपूर बोललो, पण तुम्ही एक वेगळा प्रवास केलाय. ऑडिओ बुक्स केले, नवीन पुस्तकं केली आणि ती आता पुस्तक स्वरूपात आणली, म्हणजे छापील स्वरूपात आणली. हे नेमकं काय होतं की ऑडिओ बुक्ससाठी आपण कंटेंट लिहून घेतोय आणि ती हिट झाली म्हणून आता पुस्तक स्वरूपात लोकांना देतोय? मी म्हणलं तसं की गोष्ट तुम्हाला आवडली, पर्टिक्युलर गोष्ट, की तो जो वाचक असतो किंवा जो लिस्नर जो असतो तो ती सगळ्या माध्यमात त्याला ती कंझ्युम करायला आवडते. आणि हे आपलं सुद्धा आहे. त्यामुळे आम्हाला असं झालं की जेव्हा ज्या गोष्टींना आम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स मिळतोय तर आम्हाला असं झालं की अरे मग या गोष्टी आपण छापूयात पण. त्यामुळे
वाचताना ज्यांनी ती गोष्ट ऐकली आहे, वाचताना त्याला त्याचा एक वेगळा कंगोरे त्यातले मिळतील किंवा वेगळा आनंद मिळेल. त्यामुळे आम्हाला असं वाटलं की ती वेगळ्या माध्यमात पण आपण आणूयात. आणि याचं कारणच असं आहे म्हणून आम्हाला वाटतं की छापील, प्रिंट आणि ऑडिओ बुक्स हे एकमेकांना पूरक पोषक आहेत. जर ऑडिओ बुक्स खूप वाढली तर छापील पुस्तकं पण खूप वाढणार आहेत. कारण शेवटी काय गोष्टींची गोडी निर्माण होते. लोकांना माध्यमाशी घेणं नसतं, लोकांना गोष्टींशी लोक कनेक्ट होतात. त्यामुळे तो प्रवास आम्ही असा केला की जेणेकरून लोकांना वेगवेगळ्या माध्यमात ती एन्जॉय करता येईल गोष्ट. त्यामुळे इव्हन आम्ही असाही विचार करतो की यांच्या आता निरंजनची किंवा सायलीची एखादी गोष्ट व्हिज्युअलला सुद्धा येऊ शकेल. आणि आता सुद्धा आम्हाला बरेच प्रोडक्शन हाऊसेस सुद्धा अप्रोच होत आहेत की अरे आम्हाला तुमच्याही वेब सिरीज करायला आवडेल. म्हणजे बोलणी स्वरूपातच चालू आहेत. पण ऑफकोर्स हेही सुद्धा होणारच की गोष्ट आवडली की ती व्हिज्युअल माध्यमात सुद्धा जाऊ शकते. म्हणजे मीडियम सगळे सुरू केलं ऑडिओ पासून, पण मीडियम सगळे एक्सप्लोर सगळे एक्सप्लोर म्हणलं गोष्ट जर छान असेल तर ती सगळ्या माध्यमात पोहोचतेच नक्कीच. पण एक मला वाटतं अनेकांची तक्रार येत असेल, माझी पण आहे, की बऱ्याचदा काही गोष्टींना तुम्ही टेक्स्ट पण देता जी वाचण्याची आणि ऐकण्याची मजा एकत्र अनुभवता येते, काहींना ते अजिबातच नसतं. असं जाणीवपूर्वक करताय का काय? नाही, ते आता सगळं परत अग्रीमेंट आणि ह्याच्यावरती अवलंबून गोष्टी आहेत त्या. तरी आम्ही जो आमचा ओरिजिनल कंटेंट आहे, जो स्टोरीटेलनी प्रोड्यूस केलेला आहे, तर त्या शक्यतो आम्ही ई बुक्स त्याची ऐकण्याबरोबरच प्रोव्हाइड करतोच शक्यतो. म्हणजे परत जसं सायली म्हणली की काही डाऊट आला किंवा काही शंका असेल तर तुम्ही टेक्स्ट थ्रू सुद्धा त्याचं निरसन तुमचं होऊ शकतं. वाचण्याची मजा पण घेता येते. नक्कीच. सुरुवात आपण अभिवाचनाने केली आणि अर्थात शेवटी सुद्धा लोकांना ऑडिओ बुक्सचा आणखीन एखादा चंक नक्की ऐकायला आवडेल, कारण सुरुवातीच्या याची उत्कंठा मी तर आता नक्की ऐकणार आहे काय झालं त्याच्यामध्ये जाऊन. पण आणखीन नवीन तू करतेस काय काय, तर शेवट पुन्हा त्यातल्याच एखाद्या चंकनी. चालेल. शुअर. आर यू शुअर? आर यू शुअर नावाची आमची एक गोष्ट आली आहे रिसेंटली, त्याचं मी थोडंसं वाचते. आदित्य भगतने लिहिली आहे. आर यू शुअर? हाय. गोव्यामधल्या एका शॅकच्या बाहेर सन लाउंजरवर बिकिनी घातलेल्या एका मुलीच्या शेजारी बसत आरोह म्हणाला, हाय, आय एम सॉरी, डू आय नो यू? सनग्लासेस खाली करत तिने विचारलं. नो, ऑफकोर्स नॉट. आरोह हात पुढे करत आरोह म्हणाला. सारिका. तिने हात मिळवला. सारिका, दॅट्स अ नाईस नेम. थँक्स. डू यू नीड एनिथिंग? आर यू मराठी? हो, तुला कसं कळलं? आपल्या मराठी लोकांचे इंग्लिश ऍक्सेंट्स खूप दिव्य असतात ना. एक्सक्यूज मी? नाही नाही नाही, म्हणजे तू ऑफेंड होऊ नकोस. मी स्पेसिफिकली तुझ्या ऍक्सेंट विषयी बोलत नाहीये. इट वॉज अ जेनेरिक स्टेटमेंट. पण कम ऑन, मराठी लोक इंग्लिश बोलायला लागले की कळतं ना की हे मराठीतलं इंग्लिश आहे म्हणून. ओके, यू विन. मी थोडा वेळ इकडे शांतपणे बसू शकते का आता? नाही. सॉरी. एक विचारू का? अच्छा, तू आता माझी परवानगी वगैरे मागणार आहेस का? टेल मी, हाऊ वॉज द हेवन वेन यू लेफ्ट इट? असं आरोहनं विचारताच सारिका हसायला लागली. तिला हसताना बघून त्यालाही हसू आवरलं नाही. आय कांट बिलीव्ह दॅट वर्कड, आरोह म्हणाला. नाही नाही नाही, वर्क वगैरे झालेलं नाहीये. एवढ्या अचानक तू पिकअप लाईन वापरलीस म्हणून मला हसायला आलं. आय एम सॉरी, बट आय एम नॉट इंटरेस्टेड.